घरामध्ये सुद्धा पती पत्नीने एकमेकाला क्षमा केलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे. कारण कसं असतं बघा, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल मागं बसलेले, नीट लक्ष द्या. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल, पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक बोला ना पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं, वय चैन कुठल्या चाकाला आहे बाबा, चैन कुठल्या चाकाला, पण मागचं चाक थोडं भाव खातं. पण माझं असं प्रामाणिक मत आहे, वय हेमंत महाराज, मागच्या चाकानं भाव खायची गरज का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. मला सांगा बरं बसणारे मंडळी, पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं लईच जोरात गेलो, खड्ड्यातच जाणार ना. मग काय महत्वाचं आहे? बॅलेन्स. एकमेकांना समजून घ्या, प्रेमाने राहा. मी तर नेहमी वाक्य सांगतो, एक बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा, ते मायकच पाहत आहे. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजले? फक्त मगाशी सांगितलं ना, बॅलेन्स महत्वाचा. एकमेकांना समजून घ्या, प्रेमाने राहा महाराज. आता लग्नाचं लय अवघड आहे महाराज, ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही माय का काय पाहता? अहो माझं झालंय, मुलगा आहे मला एक, ते खरंच म्हणतात का काय? अरे काय करावं आता. त्यांना वाटलं महाराजाचं झालंय का नाही, ते महाराजांचं तपासा झालंय का. अहो लग्नाचं अवघड आहे महाराज, ज्याचं झालंय त्याचं बरं आहे, ज्याचं राहिलंय ते रोज एकच गाणं ऐकतं, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. तुमचं झालंय का महाराज? बाकी आहे का? म्हणून त्यांना पहिला हसायला आलं. आणि एकदा का लग्न झालं महाराज, ऐका आता तुम्ही, एकदा का लग्न झालं की त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ कैसे हुआ, ते म्हणतात क्यों हुआ. शादी का लड्डू खाए वो भी पचता है और ना खाए वो भी होणार आहे महाराज. अवघड आहे. म्हणून प्रेमाने एकमेकांसोबत राहा, आनंदाने राहा. घरामध्ये वातावरण चांगलं पाहिजे महाराज. घरामध्ये एकमत पाहिजे. कसं पाहिजे? हे बघा, मी नेहमी सांगतो, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एकमत. आता एकमत नाही बघा, ज्या घरामध्ये एकी असते ना, एकी, त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी लय महत्वाचे महाराज. नाही तर नाही का, एकी नाही, एकी महत्वाची. नाही तर बघा, ते सुंदर असं चालायचंच महाराज. लहान लहान मुलं देवाघरची, लहान मुले देवाघरची, मोठे मुले निळू फुले. त्याच्यात काय असत होय. इथं तरी चांगलेच महाराज. इथं मस्त ते शूटिंग करते, एक कोण छान उत्तर देते महाराज. इथं चांगले म्हणजे व्यवस्थित आहे. त्या काही ठिकाणी लय अवघड वातावरण असतं महाराज मुलांचं. आणि मी कधी मुलांना कीर्तनात काय बोलत नाही, याचं कारण सांगतो तुम्हाला. मी 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 एका ठिकाणी कीर्तनाला उभं होतो आणि असे 2-3 पोरं पुढं बसले होते असे. आता विषय निघाला म्हणून सांगतो बरं का. आणि त्यांचं थोडं काय झालं की मध्ये चुळबुळ 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 चालू. त्याला म्हटलं, गवास, ते कीर्तनातच उभं राहिलं. आणि मला म्हणला, तूच ग बस. मी म्हणलो, मी बसतो ग बाबा.
पण मग कीर्तन कोण करीन? ते हुशारच. ते म्हणला महाराज मी करतो कीर्तन, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. मी म्हणलं काय पोरग लहानच आहे महाराज, काय विचारीन. म्हणलं विचार. तर म्हणला सांगा महाराज, रावणाला तोंड किती? मी पण हुशारच आहे ना. मी म्हणलं 10. मग तो मला सांगा महाराज, रावण एका अंगावर कसा झोपत असेल? माझी अकलच बंद झाली तिथं. काय सांगता. त्याच्या शेजारी दुसरा बसला होता, तो उठला आणि त्याला म्हणतो बस खाली, तुला काही कळतं का महाराजांना काय विचारू? मी बघ कसा विचारतो. मला वाटलं आता काहीतरी गाथ्यातलं ज्ञानेश्वरीतलं काहीतरी विचारीन मला. म्हणलं हा विचार. तो म्हणला सांगा महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे गेल्यावर माग येत नाही? पुढे गेल्यावर माग येत नाही. म्हणलं पुढे गेल्यावर माग येत नाही. म्हटलं मला नाही माहित. तो म्हणतो किती सोपं आहे, पुढे गेल्यावर माग येत नाही. डिरी. ज्याचे असन त्यांनी बघा, तपासा. आपापलीच बघा. वय भरत महाराज, लय वेळ श्वास रोखून धरू नका. पुढे गेल्यावर द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य. आपण सेफ मध्ये म्हणून बोलू शकतो नाही का. तेवढा तिसरा उठला, तो त्यांचा बॉस त्या पोरांमध्ये नाही का, एखादा मेन असतो ना असा, तो उठला आणि तो त्याला म्हणतो बस खाली, तुला काय कळतं का मी कसं विचारतो बघ. म्हणलं विचार बाबा. तो म्हणला सांगा महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? वडल्यावर बारीक होती. मी म्हणलं वडल्यावर कुठं बारीक होती का? वडल्यावर तर ताणती जास्त वाढती पण बारीक नाही होत. तो म्हणतो वडल्यावर बारीक होती. म्हणलं मला नाही माहित. तो म्हणतो कशाला महाराज झाला काय नो, तुला तर काहीच येत नाही. म्हणलं सांग. तो म्हणतो किती सोपं आहे, वडल्यावर बारीक होती. बिडी वाढल्यावर. अशी पोरं असतात महाराज, त्यांना त्यांची जी बुद्धी असते ती आपल्या पुढे धापट चालते, म्हणून त्यांना कधी कीर्तनात मी काय बोलत नाही महाराज. इथं कोण शिक्षक आहे का? शिक्षक नसेल कोण, आहे का कोण? शिक्षकच चालले का? शाबास. काय टायमिंग आहे? एवढा कुठं योग असतो का? इकडे लक्ष द्या. असं नाही, त्या जाऊ दे आता, कुठं पण गेले त्याला महत्व आहे का. शिक्षकांचं मी का म्हटलं, मला शिक्षकांचं खरं कौतुक वाटतं. मग याच्यासाठी नाही की बाबा 12 गावची 12 पोरं कसं सांभाळत असेल त्यांचं त्यांना माहिती. पोरं सांभाळणं काय सोपी गोष्ट आहे का महाराज? आता हे जे संस्थेत वगैरे असतात काय सोपी गोष्ट आहे का? पोरं जबाबदारीचं काम. हो, असं शिक्षक एक वर्गात आलं आणि शिक्षक म्हणला आपण आज गणिताचा तास घेऊ. कशाचा? गणिताचा. आणि पोरं म्हणले ठीक आहे. मग शिक्षकाने एकाला विचारलं सांग 10 मधून 10 गेले, किती राहिले रे? 10 - 10 किती? 0. हा, आता बरोबर बोलली, मग अशी नाही बोलली. 10 मधून 10 गेले किती? 0. पण ते पोरग येडं होतं. येडं म्हणजे त्याला काही कळत नव्हतं. तो शिक्षकांना म्हणला अजून जरा सोपं करून सांगा, हे लय अवघड झालं. आणि शिक्षक अशी कधी हार मानत नाही, ते शिकवतात. मग शिक्षक म्हणले तुला अजून सोपं करून सांगतो बघ. आईने तुला डब्यात चपात्या किती दिल्या? चपात्या अर्धा. तुम्हाला कसं माहिती? आता मी सांगतोय ऐका. तो म्हणला 2 चपात्या. पोरग कुठं 10 चपात्या खात का? ते म्हणलं 2 चपात्या दिल्या, किती? 2. मग शिक्षक म्हणले सांग बाळा 2 मधले तू 2ही चपाती खाल्या, खाली काय राहिलं? तो म्हणला भात. शिक्षक पंढरपूरच्या वारीला निघून गेले, परत आलेच नाही. मग असे पोरं असले कोण थांबतं मारा? म्हणून मी नेहमी सांगतो गांधारीचे 100 कामाचे नाही, कोणतीचे 5च चांगले. मग एकच असावं पण चांगला असावा. आईसा पुत्र देगुंडा त्याचा ती हे लोकी झेंडा. हो, म्हणून चांगले संस्कार द्या मुलांना. एवढे महाराज लोक तुम्ही इथं आणले. मग माझा साधा सरळ प्रश्न असा आहे, हा सप्ताह करायचा कशासाठी?
करण्याचा हेतू काय, त्याचं मागचं प्रयोजन काय, केल्याचा फायदा काय, नाही केल्याचा तोटा काय, कशासाठी करायचा सप्ताह? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह का हा? अहो आहे का? नाही. सप्ताह केल्यामुळं ऐका, आता 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते. प्रथम देव, देश आणि धर्म. प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय, बरोबर का नाही? आता तुम्हाला अजून सोपं करून सांगतो, फक्त लक्ष माझ्याकडे राहू द्या. पूर्वीचे जे लोक होते, पूर्वीचे पुरुष मंडळी, ते देशप्रेमी होते. कसे होते? बोला पटकन, कसे होते? पूर्वीचे लोक देशप्रेमी होते. आताचे देशी प्रेमी. नाही कळलं? पूर्वीचे देशासाठी प्राणार्पण करायचे. कशासाठी? देशासाठी. आताचे हा देशासाठी. 1 बाटली 2 गल्लास. शनिवारी प्याला, रविवारी खल्लास. खल्लास महाराज. इथं शाळेत कोणतं शाळेत जाते का? गल्लास व गल्लास. शाळेत जाताना शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. मी एकदा का कीर्तनात विचारलंय का पोराला, शाळेत जातो का तुम्हाला प्रतिज्ञा आहे का? तो म्हणतो हा, आम्ही एकाच बाकड्यावर बसतो. म्हणलं ते तसं नको व्हायला, नाही का? इंग्लिश मिडियम का मराठी? बोल ना, मोकळं बोल. मराठीत आहे का? इंग्लिश मिडियमला आहे का? प्लेज आहे का? प्लेज शाळेत प्लेज आहे का? काय बरं आठवल्यावर सांग. अजून कोण जातं इकडे शाळेत? शाळेत जातो का? नको लाजूवाला. जातो का? इंग्लिशला का मराठी? नाही जात का? जातो ना. शाळेत प्रतिज्ञा मराठीला आहे का? का इंग्लिश प्रतिज्ञा आहे का? काय? अहो तुम्ही नका सांगू. कोण म्हणलं मागून? बाबा थांबा जरा. आता तू म्हणणारच, तुझाच देश आहे, त्याच्यासाठी त्या टाळ्या वाजवतात. शब्द मला याच्यातून सांगायचं काय ते नीट लक्ष घ्या. भारत का आपला? माझा. शब्द काय वापरलाय? माझं. माझं म्हटल्यावर प्रेम असतं, होय बरोबर का नाही महाराज? माझं म्हटल्यावर प्रेम. जसं आपण म्हणतो गाडी माझी. थोडा आवाज माझ्यापर्यंत येऊ दे ना. तुम्ही जेवले का नाही? गाडी, बंगला, जमीन, बायको हा माझीच ना. माझं म्हटल्यावर अहो माझं म्हटल्यावर प्रेम आहे. आता हे मंदिर आहे, सुंदर आहे मंदिर आहे. मंदिर मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर आपलं गावचं मंदिर, आपलं मंदिर सार्वजनिक मंदिर. आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं. जसं माझ्यासमोर आता माईक आहे. मी जर म्हटलं माईक आपला आहे, हा माईक आपला आहे. माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? माईक माझं. माझं म्हटल्यावर प्रेम. जसं भारत माझा देश आहे. विठाल विठाल. टाळाचा जरा प्रॉब्लेम आहे. वा ऐका, भारत माझा देश आहे. देशाविषयी प्रेम असावं. पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये कशाचा धूर निघायचा? कशाचा? सोन्याचा धूर निघायचा. आणि ते खरंच आहे ना महाराज. बघा ना, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय हिंद जय हिंद. वा वा. देशाविषयी प्रेम असावं. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. माणूस की आपला
धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे आपला काय आहे? धर्म आहे. हो, मला खरं सांगा, आपला धर्म टिकवला कोणी? आता हे मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे, कोणामुळं? कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं तर मंदिरावरती कळस राहिले असते का? महिला म्हटलं दारापुढं तुळस. तुमच्या सप्त्याला 45 वर्ष झाले असते का? हा, आजचा महाराज आला असता का? सप्ताच नाही तर महाराज कुठं? म्हणजे सगळे जी कृपा आहे ती कोणाची? छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी धर्म टिकून ठेवला. आणि त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेबांचे चांगले संस्कार शिवाजी महाराजांवर झाले नसते तर स्वराज्याची निर्मिती झालीच नसती ना. मग खरे उपकार कोणाचे? जिजाऊ मासाहेब. त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. 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 एरीवर शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचा. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा. दैवत छत्रपती. अंधार झाला टाटा. हे अंधार झाला, अंधार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला. दिवा पाहिजे या देशाला. जिजाऊचा शिवा 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 पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. अरे जय भवानी. कीर्तन झालं परत एकदा महाप्रसाद घ्या. काय आपलं काय नाही, पण आवाज निघू द्या. शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं, धर्म टिकला. प्रमाणे धर्माचे पालन पाखंड खंडन हे जे आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. मग मला सांगा बसणारी मंडळी, आता सप्ताह कशासाठी करायचा? गेलं बॉम्बाला कीर्तन. देव, देश आणि 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होती म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष 45व्या वर्षी सप्त्याचं 2ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. हे माझं मी भाग्य समजतो. कीर्तनाला मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला विठाला. आणि विशेष म्हणजे श्री गुरुदत्त जयंती निमित्ताने हा चालू असलेला हा महोत्सव महाराज सप्ताह. महाराज दत्त या शब्दाचा अर्थ काय नीट लक्ष द्या. हो, दत्तात्रय या शब्दाचा अर्थ काय? दत्त म्हणजे दान. दत्त म्हणजे त्रय म्हणजे 3. तिघांनी केलेलं दान म्हणजे दत्तात्रय. याचा पुढचा मुद्दा आहे का? दत्त म्हणजे परब्रह्म आणि आत्रेय ऋषींचा पुत्र म्हणून
दत्तात्रय. हो, स्मरण केल्यानंतर जे सगळ्यात आधी पुढे उभे राहतात ते दत्तात्रय. संकट यायच्या अगोदर जे मदतीला धावतात ते दत्तात्रय. भक्तांचे अपराध जे पोटामध्ये घेतात ते दत्तात्रय. उत्पत्ती स्थिती आणि लय ज्यांच्या अधीन आहेत ते दत्तात्रय. असे आपले हे दत्तात्रय महाराज आणि त्यांची जयंती निमित्ताने आयोजित असलेला सप्ताह आणि आता कीर्तनाला सुरुवात. विठाला आजचा अभंग संतपर प्रकरणातील मुक्ताबाईंचा आहे महाराज. वारकरी संप्रदायामध्ये जर तुम्ही परंपरा शोधून पाहिली तर माऊली म्हटलं तर महाविष्णूचा अवतार. हो, निवृत्तीनाथ जर म्हटले तर सदाशिवाचा अवतार. सोपान काका जर म्हटलं तर ब्रह्म सोपान तो. आणि मुक्ताबाई कोण? हेमंत महाराज एकदम मोक्याचं प्रमाण दिलं. आदिशक्ती दासी जनी लागे पाई. हो, आदिशक्तीचा अवतार म्हणजे मुक्ताबाई. आता नीट लक्ष द्या. मुक्ताबाई ही 9 वर्षाची. चांगदेव 1400. बोला पटकन. चांगदेव 1400 वर्षाचा. 1400 वर्षाच्या चांगदेवाला शरण आणण्याची ताकद कोणामध्ये? बोला पटकन. कोणामध्ये? मुक्ताबाईमध्ये. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, कधी वयावर जायचं नाही. वयावर जायचं वय ज्ञानेश्वर महाराज वयावर जायचं नाही. वयावर नाही जायचं. मुंगी केवढीशी? हा, आपली एवढीशी. हत्ती भला मोठा. पण मुंगी जर हत्तीच्या कानात शिरली, हाती बी अडेवाणी करतो. वयावर जायचं नाही. मुक्ताबाई 9 वर्षाची, चांगदेव 1400 वर्षाचा. बरं, चांगदेव काय साधा आहे का? वय बसणारी मंडळी, चांगदेव काय साधा होता का? हा, चांगदेव साधा नव्हता महाराज. ऐका, हातात होता नाग. हातात होता बसायला होता वाघ. वाघ कळतो का? वाघ 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 इकडे आहे का? इकडं बिबट्या. इकडं बिबट्या महाराज. वाघ वाघ कशाला म्हणतात महाराज? वाघा पुढं. आता बघा आपल्या इतिहासात, बरं का, आपल्या इतिहासात वाघा पुढं जायची डेअरिंग फक्त 3च जणांनी केली. कोणी? एक ते छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे छत्रपती संभाजी महाराज, आणि ह्याला तर बसायला होता चांगदेव महाराजाला. चांगदेव महाराजांना बसायला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं आणि संभाजी महाराजांनी वाघच फाडला. चौथा आहे ना, चौथा वाघा पुढे गेलाच नाही. आणि जो गेला तो आलाच नाही. परत माघारी काय आला नाही. वाघ म्हणतात त्याला. हातात होता नाग, बसायला होता वाघ. बोलत जा. माऊली भिंतीवरून बसून आले, हे पाहून चांगदेवाच्या पोटात पडली आग. मग 9 वर्षाच्या मुक्ताबाईनं चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ताबाई म्हणाले, चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. चांगदेव महाराज म्हणाले, आता काय मागायला काय राहिलंच नाही ना. गुरु पुत्र गुरुपुत्र झालो. गुरुपुत्र झालो. गुरुपुत्र झालो.
चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. काय मागायला राहिलंच नाही महाराज. मग मुक्ताबाई कोणाचा अवतार? आदिशक्ती मुक्ताबाई. आता जर सगळ्या देव्या जर पाहिल्या, सगळ्या देव्या एकच आहे, फक्त ज्याला जशा पाहिजे तशा. कोल्हापूरची तीच, माहूरगडची तीच, तुळजापूरची तीच, आपली वणीची हा. मग सगळ्या देव्या एकच आहे, फक्त ज्याला जशा पाहिजे तसा, जसा भाव तसा देव महाराज. मग तुम्ही म्हणाल कशावरून महाराज? त्याला किती सुंदर प्रमाणे बघा. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची काठी हो. 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 कुंडलिक देवाट्या शोभे वाळवंटी हो. कुंडलिक देवाट्या शोभे वाळवंटी हो. कुंडलिक देवाट्या शोभे वाळवंटी हो. जनार्दनी अम्मा उभी कर ठेवून कटी हो. जनार्दनी अम्मा उभी कर ठेवून कटी बोला. बघा मी एक सूचना देतो तुम्हाला, कीर्तनाला अगोदरच द्यायची होती पण राहिली. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची, वाजूच वाटली तर हो म्हणा ना. तुम्ही काय नाराज आहे का माय? टाळी वाजूच वाटली तर वाजवायची, पण जर वाजवली तर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगा 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही, जरा मनापासून. कशी तरी अजून काही ना करंट नाही लागला, पण लागल हळूहळू. हा, सगळ्या देव्या एकच आहे महाराज. आता पुढचा मुद्दा ऐका बघा. आदिशक्ती मुक्ताबाई आहे. आता या अभंगाची निर्मिती कधी झाली याच्याकडे आपण थोडं लक्ष देऊ. बघा, माऊली मा वैष्णव ज्ञानोबा रस्त्याने चालले होते. समोरून एक सज्जन सात्विक माणूस, अंगावर पांढरे शुभ्र कपडे, सात्विक माणूस समोरून आला आणि त्यांनी माऊलींना पाहिलं. आणि माऊलींना पाहिल्यानंतर ते जागेवरून मागं फिरले आणि कपड्यानिशी आंघोळ केली. माऊलींनी त्यांना विचारलं, तुम्ही मला पाहिल्यानंतर मागं का फिरले? तर तो सात्विक माणूस असा म्हणाला की मी संन्यासाच्या मुलाचं तोंड पाहिलं आणि मला काय झाला? विठाळ झाला. काय झाला? विठाळ झाला. हे शब्द ऐकल्याबरोबर माऊली दुःखित अंतकरणाने मागं फिरले, कोपीचा दरवाजा लावून घेतला आणि आतमध्ये दुःखित अंतकरणाने रडत बसले. बघा, एक वाक्य सांगतो, जगाला शांत करण्याची ताकद माऊलींमध्ये आहे,
पण माऊलींना शांत करण्याची ताकद 9 वर्षाच्या मुक्ताबाईमध्ये. मुक्ताबाई त्या ठिकाणी आल्या आणि त्यावेळेला ज्ञानोबरायांना 11 अभंगाचा उपदेश केला. किती? 11. आणि त्यातला 5वा क्रमांकाचा अभंग आज आपण कीर्तनाला घेतलाय. मुक्ताबाई म्हणाले, तुम्ही योगी आहात, साधू आहात, लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, उलट त्यांचे अपराध तुम्ही पोटामध्ये घ्या, कारण तुम्ही कोण आहात तर संत आहात. आणि संत कसे असतात? अभंगाचं प्रथम चरण. मला सांगा, गायन करणं सोपं आहे का हो? सोपं आहे का? तुम्हाला असं हळू बोलल्यावर कळतं का? मग मी एवढा जीव कशाला काढला असतं मग बस. गायन करणं सोपं नाही मारा. सोपं आहे का? काही ना नुसतं सा लावायला वर्ष जातं, वर्ष. सोपं नाही मारा, त्याचं मग कष्ट आहे. हे मृदंग वाजवणं सोपं आहे का? सोपं आहे का? हो बोला ना तुम्ही. तुम्ही गारटले का काय? चहा वगैरे घेता का? हा म्हणतात ते बघा. ते आता काय करावा. बरं या ओली घेऊन मग थांबू 2 मिनिटं. काय त्याला पकवाज वाजवणं सोपं आहे का? नाही महाराज. बोट फुटतात रियाज करून. बोट 7-8 वर्षाची तपश्चर्या असते तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं. सोपं नाही महाराज. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का हो? माझ्या पुढे तुम्ही नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर तुम्ही काय म्हणता ते म्हणतात हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. मी गेल्यावर काय म्हणता हे महत्वाचं आहे. माझ्या पुढे चांगलंच म्हणणार ना तुम्ही. सोपं नाही. आता बघा ना, इथं एवढे सुंदर वादक आहेत, गायक उपस्थित आहे, महाराज लोक आहे, आम्ही सगळे.
आमच्याकडे बघितलं तुम्हाला थोडं तरी मनात कुठं तरी वाटत असेल की महाराज लोकांची मजा आहे. वय बरात महाराज थोडं कुठं तरी वाटत असणार ना महाराज मजा आहे बुवा. मजा नाही. तुम्हाला सांगू का उत्तर देऊ घ्यायचं. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट पोरांनो, रॉकेट इंग्लिश मीडियम. रॉकेट रॉकेट कुठं उडतं? आकाशात. खाली कोण म्हणलं? रॉकेट उडतं आकाशात. आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडतंय? वय हेमंत महाराज रॉकेट काय उंच उडतंय, पण त्याचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का रॉकेटला? मग तसं आमच्याकडे जर पाहिलं तुम्ही सर्वांकडे तुम्हाला वाटणार महाराजांची, पण आमचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला महाराज सोपं नाही. दिसायला सोपं वाटतं पण सोपं आहे काय? नाही महाराज सोपं नाही महाराज, अवघड आहे. विषय निघाला म्हणून सांगतो मी, तुम्ही सांगत नाही कधी कीर्तन. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती किती 30,000. दिवसाही गाडीत आणि रात्री घरी जायला याची गॅरंटी नाही. तुम्ही आज काय जाऊन देत नाही मला. महिला मंडळ कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही दिवस रात्र गाडीमध्ये शिजतो महाराज. पण हे तुमचं सर्वांचं काय प्रेम आहे महाराज, ते शक्य नाही महाराज. याचं पुढं जाऊन सांगू का तुम्हाला? एक मित्र होता माझा, तो नुसताच कणायचा माझ्या पुढून, महाराज तुमची लई तुमच्यासारखी मजा म्हणा ना म्हणा, कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देते? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. वय किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत महाराज. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं ते महाराज. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या जावे त्याच्या वंशा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज. पण खरं तरी आपलं भाग्य आहे महाराज. हा आनंद कुठं पाहायला भेटत नाही. हा सुख सोहळा स्वर्गे नाही. हा आनंद देवांना घ्यायचा असतो, त्यांना मिळत नाही, आपल्याला मिळाला. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. हो देवांना मिळत नाही, आपल्याला मिळालं, आपण नशिबवान आहोत महाराज. मग या जन्मामध्ये येऊन संतांची भेट होणं फार महत्वाचे. संत कोणाला म्हणतात? संत तो जी जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. संत कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. ते कोण? संत. नाही तर भरपूर संत आहेत महाराज. वरी भगवा झाला नामे
अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगे विटंबना बाधू ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप दावणी वैराग्याचा कळा भोगे विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जडो तयाची संगती. असे संत कामाचे संत नवते जगी माणसाच्या सारखे. संत नवते जगी माणसाच्या सारखे. संत ओळखणं महत्वाचं आहे. ज्याच्याकडे दया क्षमा ते संत महाराज. आता दया करायला शिकलं पाहिजे आपण, क्षमा करायला शिकलं पाहिजे महाराज. क्षमा करा. मी नेहमी सांगतो एकमेकांना समजून घ्या. आपला विषय काय चालू होता आता ते मध्ये ते बोललं म्हणून आपण एवढं बोललो नाही तर विषय आपला दुसरा चालला होता. संत कोणाला म्हणतात? संत तोची जाणा जगीन दया क्षमा ज्याचे. दया आणि क्षमा करायला शिका महाराज. हो दया पाहिजे क्षमा पाहिजे. आणि याच्या पुढे जाऊन संत म्हणतात की ज्यांच्याकडे लोभ नाही, लोभ